बघा, शरदरावांनी जनावरांसाठी एक पाण्याचा हौद बांधला. त्या हौदाची लांबी 5 मीटर, रुंदी 2.5 मीटर तर उंची 1.5 मीटर आहे. हौदाला आतून व बाहेरून रंगवण्यासाठी 120 रुपये प्रति चौरस मीटर प्रमाणे एकूण किती खर्च येईल? प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो, इथं या शरदरावांनी जो हौद बांधला, लक्ष द्या. प्रश्नकर्त्या विद्यार्थ्यांनी पर्याय दर्शवले नव्हते. लेकरांनो, जर असं बारीक लक्ष द्या. हा हौद जो शरदरावांनी बांधला, लेकरांनो लक्ष द्या, हा जो हौद बांधला, हा हौद लेकरांनो इष्टिका चित्ती आकाराचा आहे. लक्ष द्या. उदाहरणार्थ अशा पद्धतीचा हा हौद आहे आणि या हौदाची गणित म्हणते लांबी 5 मीटर. ही लांबी, ह्या लांब असलेल्या रेषा म्हणजे लांबी 5 मीटर. हौदाची रुंदी 2.5 मीटर. रुंदी कोणती? तर ह्या रेषा, ह्या अशा. ही रुंदी आहे लेकरांनो 2.5 मीटर. आणि उंची कोणती? तर ह्या उभ्या असलेल्या रेषा, ही आहे हौदाची उंची 1.5 मीटर. लक्ष द्या. या हौदाला आतून आणि बाहेरून रंग द्यायचा. मग इथं करायचं काय? तर या हौदाचं पृष्ठफळ काढायचं. लेकरांनो लक्ष द्या. हौदाचं पृष्ठफळ, हौदाचं एकूण पृष्ठफळ काढू. आता हौदाचं पृष्ठफळ काढता कसं? 2 कंसामध्ये LB अधिक BH अधिक HL. इष्टिका चित्तीचं पृष्ठफळ काढण्याचं हे सूत्र इथं कामी पडते. इष्टिका चित्ती आणि हा हौद एकाच आकाराचे म्हणून इष्टिका चित्तीचं पृष्ठफळ काढण्याचं सूत्र 2 कंसामध्ये LB म्हणजे लांबी गुणिला रुंदी अधिक BH रुंदी गुणिला उंची अधिक HL म्हणजे लांबी गुणिला उंची. लक्ष द्या. आता 2 कंसामध्ये L म्हणजे लेंथ लांबी 5 गुणिला रुंदी 2.5. लक्ष द्या बघ. अधिक रुंदी 2.5 उंची 1.5. इथं अधिक चिन्ह आणि परत HL म्हणजे उंची 1.5 गुणिला L म्हणजे लांबी 5. ओके, लक्ष द्या. आता लेकरांनो 2 कंसाबाहेर कंसातील गुणाकार करा. 5 गुणिला 2.5 दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करा. 25 5 सव्वाशे. आता दशांश चिन्ह द्या. एक घर सोडून दशांश चिन्ह, एक घर सोडून दशांश चिन्ह, अधिक चिन्ह. हा गुणाकार दशांश चिन्ह नाही असं समजून करा. 25 5 सव्वाशे. हातच्या आले 12. 25 1 25. 25 आणि 12 37. लक्ष द्या. मग आता इथं 2 घर सोडून दशांश चिन्ह द्या. लक्ष द्या. परत अधिक चिन्ह. हा गुणाकार 1.5 गुणिला 5 15 5 75. एक घर सोडून दशांश चिन्ह, एक घर सोडून दशांश चिन्ह द्या. लक्ष द्या. आता 2 कंसातील ही बेरीज करा. लक्ष द्या. 12 आणि 3 15 15 7 22 22 आणि हे इथं 5 इथं 5 23.75. म्हटल्यास कॅल्क्युलेटरवर हे करून पहा. 23.75 आणि कंसाबाहेर 2 गुणिला हा गुणाकार करा. दशांश चिन्ह नाही असं समजून. 2 पंच 10. हातचा आला 1. 2 7 14 आणि 1 15. परत हातचा 1. 2 3 6 आणि 1 7. 2 2 4. लक्ष द्या. 2 घरं सोडून दशांश चिन्ह आहेत म्हणून इथं दशांश चिन्ह द्या. लक्ष द्या. म्हणजे 47.50.
हे उत्तर, हे सर्व माप मीटर मध्ये, म्हणून हे चौरस मीटर आलेलं उत्तर, चौरस मीटर. आता करायचं काय लेकरांनो, जरा असं बारीक लक्ष द्या. जेव्हा या हौदाला बाहेरून रंग द्यायचा तेव्हा हे जो वरचा हा जो पुठ्ठा आहे, वरी झाकण वगैरे काही नाही, हौदाचा वरचा हा पुठ्ठा म्हणजे हा भाग रिकामा असेल, एमटी असेल, आणि जमिनीखाली गेलेला हा एक पुठ्ठा, याला तर रंगच खालून द्यायचं काही गरज नाही. म्हणून दोन पुठ्ठ्याचं माप इथं आपल्याला या आलेल्या पृष्ठफळातून वजा करायचं. बाहेरून रंग देताना वाटल्यास हे सगळं मांडून देतो. बाहेरून रंग देताना लक्ष द्या, बाहेरून रंग देताना खालचा व वरचा अशा दोन पुठ्ठ्याचं क्षेत्रफळ वजा करा. लक्षात आलं का? तर त्यांना रंग द्यायची गरज नाही, वरून पुठ्ठाच नाही, होऊ दे. वरची ही जागा रिकामी आहे आणि खालची जमिनी खाली गेलेला हा पुठ्ठा, खालून थोडा तुम्ही रंग देणार, म्हणून दोन पुठ्ठ्याचं क्षेत्रफळ वजा. मग आता या दोन पुठ्ठ्याचं क्षेत्रफळ हा प्रश्न, दोन पृष्ठाचं क्षेत्रफळ कसं काढता? तर हे पुठ्ठे आहेत आयात आकृती. लक्ष द्या, पुठ्ठ्याची लांबी 5 मीटर, लांबीच्या ठिकाणी मांडवा. रुंदी, पुठ्ठ्याची ही रुंदी 2.5 मीटर मांडली सर. आणि हा गुणाकार 25 सव्वाशे, एक घर सोडून दशांश चिन्ह. लक्ष द्या, हे चौमी म्हणजे एका पुठ्ठ्याचं क्षेत्रफळ. आपल्याला दोन पुठ्ठ्याचं क्षेत्रफळ वजा करायचं, म्हणून इथं गुणीला 2. 12.5 गुणीला 2 म्हणजे 12.5 आणि 12.5 अर्थात 25 चौमी. हे या दोन पृष्ठाचं क्षेत्रफळ येते. मग करायचं काय? एकूण क्षेत्रफळ 47.50, त्यामधून 25 चौरस मीटर क्षेत्रफळ वजा करा. ही वजा बाकी. 25 आणि 5 30, 10 40 म्हणजे 15 आणि 7 22, 22.50. लक्ष द्या, त्याचं उत्तर काय येते तर 22.50 चौमी. लक्षात घ्या. अर्थात बाहेरून रंग द्यावयाचे एकूण पृष्ठफळ किती हो? 22.50 चौमी. 22.50 चौमी. आता आतून रंग द्यायचा, त्यावेळेस काय? आतून रंग देताना फक्त हा एक पुठ्ठा वरचा, हौदाचा वरचा भाग, जी जागा रिकामी आहे, ही वाटल्यास याला थोडस असं करू का? हा बघा, हा भाग एमटी आहे. जेव्हा आतून रंग द्यायचा प्रश्न येतो तेव्हा हा वरचा भाग म्हणजे वरचा पृष्ठ, एकाच पृष्ठाचं क्षेत्रफळ वजा करा या एकूण पृष्ठफळातून. मग आता आतून रंग देताना लक्ष द्या, आता आतून रंग देताना लेकरांनो लक्ष द्या, आतून रंग देताना एका पृष्ठाचं क्षेत्रफळ वजा. एकाच पृष्ठाचं क्षेत्रफळ वजा का करायचं सर? हा हौद आहे, हा भाग रिकामा आहे, म्हणजे एका पृष्ठाचं क्षेत्रफळ आपल्याला वजा करायचं. वरून काही नाही, वरचा भाग रिकामा आहे. आणि आतून रंग द्यायचा म्हणजे आतमधला हा जो आतील पृष्ठ आहे ना, याला सुद्धा रंग द्यायचा. आतील पृष्ठ सुद्धा रंगवायचा. आतून रंग देताना जे आम्हाला पृष्ठफळ काढायचं त्यामध्ये लक्षात ठेवायची बाब अशी की एकाच पुठ्ठ्याचं क्षेत्रफळ वजा करायचं. हे इथं मांडलं मी.
एकूण पृष्ठफळ काढलं वाक्सरनं 47.50 चौमी. 47.50 चौमी. त्यातून एका पुठ्ठ्याचं क्षेत्रफळ, हे इथं एका पुठ्ठ्याचं किती हो? 12.5. 12.5. इथं शून्य घेऊ शकता वगैरे वगैरे. काय दशांश चिन्हानंतर घेतल्या शून्याला काही महत्व मोल नसते. ही वजाबाकी करायची लेकरांनो. इथं शून्य, इथं शून्य, इथं दशांश चिन्ह, इथं 5. हे येते. लक्ष द्या. आतून रंग. आता आतून रंग द्यावयाचं एकूण क्षेत्रफळ किती, पृष्ठफळ किती? तर 35 चौमी. हे 35 चौमी आणि याच्यामध्ये बाहेरून रंग द्यायचं हे पृष्ठफळ 22.50. 22.50. ही बेरीज करा. लक्ष द्या, या दोन गोष्टीची बेरीज. 0, 5, 5 इथं दशांश चिन्ह, 5 आणि 2 7, 3 आणि 2 5. रंग द्यावयाचं एकूण क्षेत्र, रंग द्यावयाचं एकूण पृष्ठफळ किंवा क्षेत्र म्हणा किती होतं? 57.50. आता रंग देण्याचा भाव कसा? तर 120 रुपये प्रति चौरस मीटर. याला 120 न गुणा लेकरांनो. हे चौरस मीटर आहे. एवढ्या म्हणजे 57.50 चौरस मीटर एकूण पृष्ठफळ आहे ज्याला रंग द्यायचा. आणि रंग द्यायचा भाव आहे 120 रुपये प्रति चौरस मीटर. म्हणून 57.50 ला 120 न गुणा. हे शून्य मी अगोदर घेऊन ठेवतो आणि दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करा. 12 0 0. 12 पंच 60 शून्य हातचे आले 6. 12 साती 84. 6 90. आता 9 हातचे बरं का. 12 पंच 60. 60 आणि 9 69. 2 घरं सोडून दशांश चिन्ह, म्हणून 2 घरं सोडून दशांश चिन्ह द्या. दशांश चिन्हानंतरच्या शून्याला काही मोल नसते. म्हणून खर्च किती येणार त्याचं उत्तर मिळालं सर 6,900 रुपये. ज्यानं प्रश्न केला त्या विद्यार्थ्यानं प्रस्तुत प्रश्नाचे पर्याय दर्शवले नव्हते. किती खर्च येईल आतून बाहेरून रंग देण्यासाठी? त्याचं उत्तर 6,900 रुपये. ओके. इष्टिका चित्ती ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.